Praise the Lord. देवाला धन्यवाद. Today is a great evening. आजची सायंकाळ महान आहे. God has great plans reserved for each one of you. देवाच्या योजना तुम्हा प्रत्येकासाठी महान अशा आहेत. As you look to Him, जसं तुम्ही देवाकडे पाहाल, He will satisfy you. देव तुम्हाला समाधानी करेल. He will take you from glory to glory. देव तुम्हाला गौरवातून गौरवाकडे घेऊन जाईल. And He will fulfill every desire of your heart. आणि देव तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Romans chapter 9 verse 16. रोमकरास पत्राचा 9वा अध्याय आणि त्यातलं 16वं वचन आपण यावेळेला काढूया. रोमी 9:16. If you have got your Bibles, please open to Romans 9 verse 16. तुमच्याकडे जर बायबल म्हणजे पवित्र शास्त्र असेल तर कृपया उघडा. रोमकरास पत्र 9वा अध्याय आणि त्यातलं 16वं वचन. Life doesn't depend on whether you try hard or want it a lot, but on God's mercy. रोमकरास पत्र 9वा अध्याय आणि 16वं वचन. यावरून हे इच्छिणाऱ्याकडून नाही तर धावणाऱ्याकडून नाही तर दया करणाऱ्या देवाकडूनच हे आहे. Praise God. देवाला धन्यवाद. This is like saying, आणि हे असं म्हणण्यासारखं आहे no matter how strong you will be, की तुम्ही कितीही जरी बळकट असलात or how great your effort is, किंवा तुमचे प्रयत्न कितीही जरी मोठे असले, it's only because God shows you mercy, तरी केवळ देव तुम्हाला दया दाखवतो म्हणून, that His gifts and blessings reach to you. की त्याच्या देणग्या आणि त्याचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचतात. का पोहोचतात? कारण की केवळ देव तुमच्यावरती दया करतो म्हणून पोहोचतात. Praise God. देवाला धन्यवाद. What it means in simple terms is, तर साध्या बोली भाषेमध्ये याचा जो अर्थ आहे तो असा, effort is good, की परिश्रम करणं, मेहनत करणं, प्रयत्न करणं चांगलं असतं. but still it is not enough. पण तरी सुद्धा ना परिश्रम, प्रयत्न आणि मेहनत पुरेशी नसते. You can work hard, तुम्ही मेहनत करू शकता, you can try your best, तुम्ही पाहिजे तेवढे प्रयत्न करू शकता, make all the right choices in life, आणि आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्या निवडी सुद्धा कराल, and still miss God's best आणि तरीही तुमच्याकडनं देवाचं जे चांगलं आहे ते कदाचित राहून जाईल, if He does not show His mercy to जर you. देवाने त्याची दया तुम्हावर दाखवली नाही तर. Praise God. देवाला धन्यवाद. And mercy is not expensive. आणि दया महाग नाहीये. Mercy does not cost you. दया काही तुम्हाला किंमत देऊन घ्यावी लागत नाही. Mercy is free. दया फुकट आहे, मोफत आहे. It is undeserved mercy. आणि दया म्हणजे काय? आपण लायक नसताना, आपण योग्य नसतानाही आपल्याला जी मिळते ती आहे दया. God wants to show His mercy to you. आणि देवाला ती दया तुम्हा लोकांना द्यायची आहे, तुमच्यावर दया करायची आहे. Think of mercy as a gift that you can never earn. आणि दया म्हणजे एक देणगी आहे जी आपण कधी कमवू शकत नाही. अशा विचाराने दयेकडे पहा. You get it not because you deserve it, आणि ती दया तुम्ही योग्यतेचे, पात्रतेचे किंवा लायकीचे आहात म्हणून तुम्हाला मिळत नाही, but because God is love, पण देव प्रीती आहे म्हणून मला दया मिळते. but because God is kind. आणि देव दयाळू आहे, देव प्रेमळ आहे म्हणून ती दया मला मिळते. Here no boasting is allowed. आणि इथे कुठल्याही पद्धतीचा अभिमान बाळगणं, बढाया मारणं याची परवानगीच नाही. You can't say, तुम्ही असं म्हणू शकतच नाही look what I did, की पहा मी काय केलं and I expect this reward from God. आणि पहा मी काय काय केलेलं आहे आणि माझी अशी अपेक्षा आहे की देवाकडनं मला आता प्रतिफळ मिळालंच पाहिजे. मी बघा ना काय काय केलंय. It's not because of your effort, तू काय केलं आणि तू किती परिश्रम घेतले त्याच्यावर काही नाहीच आहे, but it is because of God's heart, पण देवाचं हृदय किती चांगलं आहे त्यावर हे सगळं आहे. a loving heart. देवाचं प्रेमळ हृदय आहे. God's mercy is free, देवाची दया फुकट आहे, मोफत आहे. but that does not mean we just sit back and do nothing, पण याचा अर्थ असाही होत नाही की मग आपण काही करायचंच नाही आणि असं नुसतं बसून राहायचं मांडी घालून and then expect everything from God. आणि बाकी सगळं मग देवाकडनंच अपेक्षा बाळगायच्या, आपण काहीच करायचं नाही असंही नव्हे. There are two sides of mercy. आणि दयेच्या दोन बाजू आहेत. Mercy is God's choice, दया देवाची निवड आहे, not our works. आपल्या कामाची नाही. You cannot earn it like a salary. आणि म्हणजे तुम्ही पगार कसा कमवता तशी तुम्ही दया नाही कमवू शकत. It's not how much you try or how long you pray. म्हणजे तुम्ही किती प्रयत्न करता, तुम्ही किती तास प्रार्थना करता त्याच्यावर देव तुमच्यावर एवढी दया करणार असं नसतं ते. God wants to give you mercy देवाला तुम्हाला दया द्यायची आहे because He wants to, कारण देवाला तुम्हाला दया द्यायची आहे, not because He has to. देवाला द्यावी लागत आहे. आता काय करायचं, काही भाग पडतंय म्हणून देतो असं नव्हे. He wants to give you. देवाला तुम्हाला दया द्यायचीच आहे, भाग पडत आहे म्हणून नव्हे, पण Amen. द्यायचीच आहे. देव असाच आहे. And the other side of the coin of mercy is, आणि दया नावाच्या नाण्याची दुसरी बाजू अशी आहे you need to cry for mercy. की तुम्ही दयेसाठी ना
रडून देवाला मागितलं पाहिजे. There are times you need to cry out to God. कधी कधी डोळे भिजले पाहिजेत बरं का, आणि रडून देवाचा धावा करायला हवा. My God, have mercy on की me. माझ्या देवा माझ्यावर दया कर, And God will show His mercy. आणि देव नक्की त्याची दया तुम्हाला दाखवेल. Praise God. देवाला धन्यवाद. Many people in the Bible, बायबल मध्ये अनेक माणसं they received mercy त्यांना दया मिळाली. because they cried out for it. बायबल मधल्या अनेक माणसांना दया मिळाली कारण की त्यांनी दयेसाठी रडून मागणी केली. In the world, जगात you can rarely get real mercy. फार कमतरतेनं आपल्याला दया प्राप्त होते. जगात दया दुर्मिळ आहे. You don't get mercy here. या जगात आपल्याला दया फारशी मिळत नाही. You get judgment. या जगामध्ये सगळे आपला न्याय जास्त करतात. You will get condemnation. या जगामध्ये सगळे आपल्याला दंडाज्ञा वाढत्या प्रमाणात देतात की हे असलेच आहेत, ते तसलेच आहेत, हे तर याच लायकीचे आहेत. Here you get harassment. आणि या जगामध्ये आपला छळ होतो. Here you will get punishment. या जगामध्ये आपल्याला शिक्षा मिळते, दंडाज्ञा मिळते, न्याय मिळतो. But very few will pass mercy on to you. पण फार कमी माणसं या जगात अशी असतात की ज्यांना तुमच्याकडे बघून तुमची दया येते. But my God is full of mercy, पण full माझा of truth. देव दयेनं भरलेला आहे, प्रेमानं भरलेला आहे. हालेलुया. Praise God. देवाला धन्यवाद. This is the whole truth. आणि हे संपूर्ण सत्य आहे. God's choice to bless you, देवाची निवडची ही आहे की तुला आशीर्वाद द्यायचा आहे. it does not depend how strong you are, आणि देवाची ही निवड की देवाला तुला आशीर्वाद द्यायचा आहे हे तू किती बलवान आहेस यावर ठरत नाही, or how smart you are, किंवा तू किती हुशार आहेस, स्मार्ट आहेस, शहाणा आहेस यावर ठरत नाही, or how hard you try. किंवा तू किती खडतर प्रयत्न करत आहेस यावर ठरत नाही. It depends on His mercy. सगळं देवाच्या दयेवर अवलंबून आहे की त्याच्या मनात मी बसले तर बसले, त्याची दया माझ्यावर झाली तर झाली. Praise God. आमेन. That प्रभूच्या is दयेला अंत God. नाही. असा आपला देव आहे. Amen. आमेन. Just a prayer for mercy. आणि केवळ दयेसाठीची प्रार्थना It is the fastest mode of transport of blessings to you. म्हणजे पटकन जर तुम्हाला आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर त्यासाठी एक अतिशय सुंदर असं वाहन म्हणजे दया. Praise God. देवाला धन्यवाद. Stand on mercy तुम्ही दयेवर उभे राहा. when all else fails. जेव्हा सगळं काही अगदी निरुपयोगी होतं, अपयशी ठरतं, तेव्हा तुम्ही देवाच्या दयेवर उभे राहा की देवा, Because grace will still stand. कारण कृपा तरी उभी राहणार, दया तरी उभी राहणार. देवाच्या दयेला मागा, दयेवर उभे राहा की प्रभू तार नाही तर मार पण माझ्यावर दया कर. And He will show His mercy. आणि देव त्याची दया तुम्हाला दाखवेल. Mercy is a very sweet word for God. दया देवासाठी एक फार मधुर आणि गोड शब्द आहे. Bible says बायबल म्हणतं in Lamentations 3:22 and 23, विलाप गीत 3 अध्याय 22 आणि 23 वचन, God's loving kindness never ends. परमेश्वराची प्रेमळ दया कधी संपत नाही. His mercy never stops. परमेश्वराची दया कधी थांबत नाही. They are always new every morning. आणि परमेश्वराची दया रोज सकाळी नवीन असते असं लिहिलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God's mercy is new every morning. देवाची दया रोज सकाळी नवीन असते. Every sunrise brings a fresh gift of mercy to दर you. दिवसाला जो सूर्योदय होतो ना त्या सूर्योदयासोबत नवीन आणि ताजी अशी देवाची दया येते. Isn't it God's mercy that the sun rises every morning for you? आणि रोज सकाळी रोज पहाटे तुमच्यासाठी सूर्योदय होतो, ही पण देवाचीच दया आहे ना. You may have good eyes, आणि कदाचित तुमचे डोळे चांगले असतील, but पण if the sun does not shine, जर सूर्योदय झाला नाही आणि सूर्य तळपला नाही what good is your good eyes? तर तुमचे चांगले डोळे काय कामाचे जर 24 तास अंधारच असेल तर. Because you are as good as a blind man. कारण मग आपण अंधाया माणसासारखेच होणार, कारण 24 तास अंधारच आहे. And that's why म्हणून you need to be grateful to God for His mercy. तुम्ही देवाचं ऋण बाळगलं पाहिजे देवाच्या दयेसाठी. You need to accept it with gratitude. आणि देवाची दया तुम्ही देवाचं ऋण बाळगून कृतज्ञतेनं स्वीकारली पाहिजे. And because आणि God's mercy will never depend on your strength. कारण की देवाची दया तुमच्या बळकटपणावरती अवलंबून नाही आहे. It depends on God's goodness of His heart. ती देवाच्या चांगुलपणावर अवलंबून आहे की देवाचं हृदय किती चांगुलपणाने भरलेलं आहे यावर ती दया अवलंबून आहे. Amen. Amen. Your effort ends where His mercy begins. जिथे देवाची दया सुरू होते ना तिथे तुझे प्रयत्न संपतात. Praise God. Amen. And it should end. आणि संपलेच पाहिजेत. म्हणतात ना, एक म्हण आहे जगात, प्रयत्नांती परमेश्वर. हो, प्रयत्नांतीच परमेश्वर. तिथेच मग दया सुरू होते आणि प्रयत्न बंद होतात. What a great blessing is our God. किती मोठा आशीर्वाद आहे आपला देव. लक्षात येत आहे. Ask for mercy. दया मागा, दया. No more works. सगळ्यांनी दया मागा, काम नको आपल्याला. God's unlimited mercy can cover every failure of yours. देवाची मर्यादे पलीकडची दया तुमच्या प्रत्येक अपयशाला झाकून टाकेल. Praise God. देवाला धन्यवाद. Your best effort, तुमचे अतिउत्तम प्रयत्न it cannot match His one act of mercy.
mercy. तुम्ही कितीही जरी चांगले अति उत्तम प्रयत्न केले ना तरी देवाने एक दयेचं कार्य केलं तर त्याच्यासमोर ते प्रयत्न फिके पडतात. Amen. अशी त्याची दया एकदम उठून दिसते. Mercy is the bridge beyond striving. दया म्हणजे संघर्षांपलीकडे गेलेला पूल आहे. Mercy is God's choice. दया म्हणजे देवाची निवड आहे. It's not our works. दया म्हणजे आपलं काम नाही. Your works may fail, तुझी कामं तुझी कृत्य तुला अपयश देतील, but His mercy will not fail. त्याची दया नाही कधी अपयश देणार. हालेलुया. Bible says बायबल म्हणतं in Psalm 72 verse 12, स्तोत्र संहिता 72 त्यातलं 12वं वचन, He will rescue the poor when they cry for help. गरीब जेव्हा मदतीसाठी त्याचा धावा करतील तेव्हा देव त्या गरीबांना सोडवेल. Praise God. रेस्क्यू, देव त्या गरीबांना सोडवेल. He will save the needy who have no one else. आणि जे गरजवंतू आहेत ज्यांचं दुसरं कोणी नाही पण त्यांना गरजा खूप आहेत अशा गरजवंतूंना तो देव तारेल. Praise God. देवाला धन्यवाद. There was once a train station आणि एकदा ना आगगाडीचं ट्रेनचं स्टेशन होतं in a very quiet and remote part of Japan. जपानच्या एका अतिशय शांत अशा भागामध्ये ट्रेनचं आगगाडीचं एक स्टेशन होतं. Hardly anyone used it anymore. आणि ते जे स्टेशन आहे ना ते आता फारसं कोणी वापरत नसे. The train company had plans to shut it down. आणि ट्रेन कंपनीनं आगगाडीच्या कंपनीनं आता असा निर्णय घेतला होता जवळजवळ की आपण इथली आगगाडी इथली ट्रेन आता बंदच करू कारण की इथे काही कोणी प्रवासी ट्रेन वापरत नाहीये. After all, what's the use of keeping a station on? आणि मग कोणी जर वापरतच नाहीये ती आगगाडी किंवा ट्रेन तर ते स्टेशन ठेवायचं कशाला आणि तिथे ट्रेन कशाला यायला हवी आहे. When there are no passengers जेव्हा around. कोणी प्रवासीच नाहीये त्या आगगाडीमध्ये बसायला तर आपण इथे स्टेशन ठेवायला नको, इथे आगगाडी नकोच. But then पण मग they noticed something. त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली. Every day दर दिवसाला there was one girl, दररोज त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की दररोज एक मुलगी होती. मुलगी a high school student. हायस्कूलची विद्यार्थिनी. Her name was Kana Harada, आणि तिचं नाव होतं कान्हा हराडा. who used to take that train to get to her school. ती मुलगी रोज शाळेपर्यंत पोहोचायला ही ट्रेन किंवा आगगाडी वापरायची. She was the only girl, ती एकटीच मुलगी, only passenger, एकटीच प्रवासी ती ट्रेन रोज वापरायची. and she wasn't rich. आणि ती काही श्रीमंत नव्हती She was not famous. आणि ती काही प्रसिद्ध नव्हती. Just a regular girl एक साधारण मुलगी होती, बेताची, काही श्रीमंत आई बापाच्या पोटी जन्माला आलेली वगैरे नाही. with big dreams and strong dedication. एक साधारण मुलगी होती बेताच्या घरातली आणि समर्पण फार होतं, शिक्षण तिला घ्यायचं होतं, स्वप्न तिची मोठी होती. Strong dedication for her studies. आणि अभ्यासाकडे समर्पण फार होतं की मला शिकून काहीतरी बनायचंय. And so when the train authority saw this, तर ट्रेनच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा हे पाहिलं they made a surprising decision. आश्चर्यकारक एक निर्णय मग त्या ट्रेनच्या अधिकाऱ्यांनी घेतला. They said, ते म्हणाले we will keep the station open आपण हे स्टेशन ठेवूया until this girl finishes her education. जोपर्यंत ही मुलगी तिचं शिक्षण संपत नाही आपण हे स्टेशन ठेवूया. Yes, you have heard it right. आणि तुम्ही बरोबर ऐकलं. They kept that station open for just one girl. त्या एका मुलीसाठी त्या अधिकाऱ्यांनी तिथलं स्टेशन चालू ठेवलं आणि बंद नाही केलं. They kept the entire station running for that one girl. संपूर्ण स्टेशन त्या अधिकाऱ्यांनी जपानमध्ये त्या जागेत त्या एका मुलीसाठी सुरू ठेवलं. The train stopped there just for her. आणि ती ट्रेन फक्त त्या एका मुलीसाठी तिथे थांबायची. She was the only passenger who entered in and walked out. ती एकटी प्रवासी होती की जी रोज त्या ट्रेन मध्ये जायची आणि तिथून जाऊन व परत त्या ट्रेन मध्ये यायची. And yet the company continued the service. आणि तरी कंपनीनं मात्र ती सेवा सुरू ठेवली आणि स्टेशन बंद केलं नाही. Why? का? Just to help her finish her की education. त्या मुलीला आपण मदत करूया, त्या मुलीचं शिक्षण संपू दे. What a picture of mercy. म्हणजे दयेचं किती मोठं सुंदर चित्र आहे हे. That is a picture of mercy. हे दयेचं चित्र आहे की त्या अधिकाऱ्यांनी त्या स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तिच्यावर दया केली म्हणायची. See, the Japan government showed great heart to that one girl. आणि त्या जपानच्या सरकारनं किती मोठं हृदय दिलदारपणे या मुलीसाठी दाखवलं म्हणायचं की त्या एका मुलीसाठी स्टेशन बंद नाही केलं. Because she mattered to them. कारण ती मुलगी त्यांच्यासाठी मायना ठेवत असे की नाही ही मुलगी पण आपल्यासाठी महत्वाची. Now listen people. आता ऐका, If a human system can do that for one student, एखादी मानवी सेवा केवळ एका विद्यार्थिनीसाठी जर असं करू शकते आणि स्टेशन बंद करत नाही, won't God do even more for you? एवढा मोठा भला मोठा देव तुझ्यासाठी तुमच्यासाठी करणार नाही?
एवढा भला मोठा देव तुमच्यासाठी नाही करणार का? If you are feeling forgotten, जर तुम्हाला असं वाटतं की नाही नाही मला देव विसरला, मला सगळे विसरले, God sees you. अरे देव तुला बघतोय ना. If you feel like you are the only one standing, जर तुला असं वाटतं की मी एकटाच उभा आहे, God will stop everything अरे देव सगळं काही थांबवेल just for you फक्त तुझ्यासाठी, because He loves you. कारण देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. If you are walking alone, जर तुम्ही एकटे चालताय, His mercy will meet you, त्याची दया तुम्हाला भेटेलच. because God's mercy is personal. कारण देवाची दया व्यक्तिगत, व्हेरी व्हेरी पर्सनल, फार व्यक्तिगत आहे. He does not need a crowd to bless you. आणि देवाला काही गर्दीची गरज पडत नाही तुम्हाला आशीर्वाद द्यायला. He doesn't say let the crowd come then I will bless. किंवा देव असं म्हणत नाही की लोकांची गर्दी भरू दे मग मी आशीर्वाद देतो. Like in a theater, let the whole theater be packed then they will start. जसं थिएटरचे नियम असतात की अख्खं थिएटर भरू दे आणि मग आपण सुरू करूया. Or in a concert, when the crowd is there in numbers, then they start. किंवा एखाद्या कॉन्सर्ट मध्ये जर लोकांची गर्दी अशी खचाखच जमा झाली की मग ते कॉन्सर्ट सुरू करतात. If there are 10 people, they will cancel that आणि concert. 10 माणसं कॉन्सर्टला आली तर ते लोक कॉन्सर्ट रद्द करतात. My God does not cancel the concert of blessing. माझा देव आशीर्वादांची कॉन्सर्ट म्हणजे आशीर्वादांची बैठक माझा देव रद्द नाही करत. Even if there is one person, एक माणूस जरी आला God will heal and bless that तरी देव person. त्या एका माणसाला आरोग्य देणार आणि आशीर्वाद देणार. Even if the whole world passes you आणि by, संपूर्ण जग जरी तुला सोडून निघून गेलं He can keep the door open just for you. तरी सुद्धा देव केवळ तुझ्यासाठी ते दार उघडं ठेवणार. असा आपला देव आहे. Praise God. देव लोकांची गर्दी बघून आशीर्वाद घेऊन येत नाही. एक आला तरी देव आशीर्वाद देऊन जाणार म्हणजे जाणार. Even if others have left, आणि बाकीच्या लोकांनी जरी सोडलं ना you are not forgotten. तरी सुद्धा देव तुला विसरलेला नाहीये. लोक जरी तुला विसरले तरी देव तुला विसरत नाही. God's mercy will stop the train just for you. देवाची दया त्या ट्रेनला फक्त तुझ्यासाठी थांबवेल आणि स्टेशन कायम ठेवेल की नाही माझ्या मुलासाठी पाहिजे. Heaven will hold the gates until you arrive. तसंच स्वर्ग सुद्धा ते दार धरून राहील तू येईपर्यंत. You are not too small for God's great love. तू काही फार लहान नाहीयेस देवाचं प्रेम मिळवायला. असं म्हणू नको की मी कोण आहे, मी काय आहे, मी तुच्छ आहे, देव माझ्यावर कशाला प्रेम करेल आणि कितीतरी चांगली माणसं आहेत असं म्हणू नको. So come today boldly to God. आज धाडसाने देवाकडे ये. Ask Him. आणि देवाला माग. Believe in Him. देवावर विश्वास ठेव. Because कारण His mercy देवाची दया doesn't run by schedule. स्केड्यूल वर चालत नाही की 7 वाजता हे 7:30ला ते आणि 8ला हे अशी स्केड्यूल वर चालणारी नाही ती दया. It runs by His love. देवाची दया प्रेमावर चालते. वेळापत्रकावर चालत नाही की 8ला तुम्ही ती घेतली नाही मग आता देव दया देणारच नाही असं नसतं ते. It always stops for the one who needs it. ज्याला कोणाला देवाच्या दयेची गरज आहे त्याच्यासाठी ती दया येणार Praise God. आणि थांबणार. Bible speaks of David. बायबल मध्ये दाविदाविषयी लिहिलंय. He was not born in a rich family. आणि हा दावीद सुद्धा काही मोठ्या अशा धनवान परिवारात जन्माला आला नाही. Didn't live in a palace. तो सुद्धा काही महालात वगैरे जन्मला नाही, जगला नाही. He was just a young boy. एक तरुण मुलगा होता. The youngest of 8 brothers. आणि 8 भावंड होती त्यांच्यातला हा सगळ्यात धाकटा होता. He was looking after the sheep in the hills of Bethlehem. बेथलेहेम गावाच्या टेकड्यांवर हा मेंढर सांभाळायचा. While his brothers trained to be soldiers. आणि त्याची भावंड मात्र प्रशिक्षण घेऊन लष्करामध्ये सैनिक झाली. David was alone with his sheep. दावीद एकटा ती मेंढर घेऊन तिथे रानात असायचा. And he had a harp. आणि त्याच्याकडे ना एक वीणा होती. वीणा And he had God in the field. वाद्य वीणा. आणि शेतात कोण होतं त्याच्या सोबत? हातात वीणा आणि शेतात देव. Praise God. असा आपला दावीद. David didn't just watch the sheep. आणि दावीदाने फक्त तिथं मेंढर सांभाळली एवढंच नाही. He talked to God every day. तो देवाशी रोज त्या रानात बसून बोलायचा, गप्पा मारायचा. He sang songs to God. तो देवाची गाणी गायचा. He worshipped God. देवाची आराधना करायचा रानात. And he trusted God's care. आणि देवाच्या काळजीवर विश्वास ठेवायचा की देव सांभाळून घेईल सगळं. And mercy protected him आणि देवाच्या दयेनं त्याला सुरक्षित ठेवलं. when no one else could protect him. जेव्हा आणि कोणी त्याला सुरक्षित ठेवू शकत नव्हतं देवाच्या दयेनं त्याला सुरक्षित ठेवलं. And Bible says आणि बायबल म्हणतं when the prophet Samuel came visiting his home, एकदा शमूएल नावाचा संदेष्टा जेव्हा दाविदाच्या घरी भेटायला आला. because he was sent by God कारण त्या शमूएल संदेशाला देवाने दाविदाच्या घरी पाठवलं होतं. to anoint a new king for the nation. अशासाठी की देशासाठीचा नवीन राजा इशायच्या या 8 मुलांपैकी कोणीतरी त्याने अभिषिक्त करावा. दाविदाच्या बापाचं नाव इशाय.
David was not even called in the room. आणि दावीदाला तर त्यावेळेला घरात त्यांनी ठेवलंही नव्हतं. His father didn't even think he mattered much. आणि दावीदाच्या वडिलांना असं वाटायचं की दावीद कोण आहे आणि काय आहे, तो मेंढर सांभाळतो, त्याला कशाला ह्याच्यामध्ये आपण ठेवायचंय, त्याला द्या पाठवून. So when all the 8 sons stood before the prophet Samuel, आणि मग जेव्हा ती सगळी 8 मुलं शमूएल संदेष्टाच्या समोर उभी राहिली, God told the prophet, देव त्या संदेष्टाला म्हणाला, man looks on the outside, की मनुष्य बाहेरचं रूप बघतो, but God looks at the heart. देव हृदय बघतोय, लक्षात ठेवा. A worshipping heart, आराधना करणारं हृदय देव a बघतो. believing heart, विश्वास ठेवणारं हृदय कोणाला दिसत trusting नाही, heart, पण देवाला दिसतं विश्वास ठेवणारं a हृदय. loving heart. प्रेमळ हृदय कोणाला नाही A broken heart. तुटलेलं हृदय कोणाला दिसत नाही, पण देवाला दिसतं. Because Samuel looked on the outside. शमूएल मात्र बाहेरनं बघत होता की कोण आहे मुलगा, बघूया कसा फिट बसतो का राजा व्हायला. God said, देव बोलला, you look on the face, I look at the heart. अरे शमूएला, तू तोंड आणि चेहरे बघतोय, मी हृदय बघतो बेटा. Mercy remembered David. आणि दयेनं त्याला दाविदाची आठवण केली. And so Samuel said, तर शमूएल म्हणाला, bring David home. दाविदाला जरा घरी बोलून घ्या बरं. And from Bethlehem he was brought home. आणि बेथलेमच्या गावातनं रानातनं मग दाविदाला घरी बोलावण्यात आलं. Mercy brought David home दयेनं दाविदाला घरी आणलं, to be anointed as the next king. पुढचा राजा म्हणून अभिषिक्त व्हायला. Praise God. अशी आहे देवाची दया, शोधत शोधत येतेच. And Samuel poured oil on David's head. आणि मग शमूएलाने दाविदाच्या मस्तकावरती तेल ओतलं. The forgotten boy was chosen by the mercy of God. सगळ्यांद्वारे, बापाद्वारे, भावांद्वारे विसरलेला मुलगा देवाच्या दयेनं राजा व्हायला निवडला. Praise God. देवाला धन्यवाद. Yes, David's life was full of mountains and valleys. आणि होय, दाविदाच्या जीवनात पण चढ उतार खूप आले. कधी डोंगर, कधी दऱ्या, कधी डोंगर, कधी दऱ्या. He had joy and sorrow. आणि आनंद, कधी दुःख, कधी आनंद, कधी दुःख, चढ उतार होतात. He had victory and pain. विजय आला, वेदना आल्या, वेदना आल्या, विजय आला, सगळं होतं. From the time he was a shepherd boy आणि जेव्हापासून तो असा एक धनगर मेंढपाळ मुलगा to होता, the day he sat on the throne, तेव्हापासून ते तो सिंहासनावर येऊन बसेपर्यंत one thing stayed constant. एक गोष्ट मात्र दाविदाच्या डोक्यात किंवा जीवनात सातत्याने राहिली, God's mercy never left him. आणि ती म्हणजे देवाच्या दयेनं दाविदाला कधी सोडलं नाही. People will leave you, लोक तुम्हाला सोडतील, but God's mercy will not leave you. लोक आहेत बेटा, लोकांचा भरोसा आपण देऊ नाही शकत, पण देवाची दया तुला कधी सोडणार And नाही. when God's mercy stays with you, आणि एकदा का देवाची दया तुझ्याकडे राहायला, मुक्काम करायला आली, you will never stay in low places. मग कधी तू खालच्या जागेत वगैरे राहणार नाही. You will always be on high मग places. नेहमी तुम्ही उंच जागांवरच राहणार, कारण की देवाची दया तुमच्यात राहायला आली आहे. God's mercy stayed with David. देवाची दया तसं दाविदा सोबत राहायला आली. He faced lions. आणि मग त्याने सिंहांना तोंड He दिलं, faced bears. त्याने अस्वलांना तोंड He दिलं, faced the giant. त्याने राक्षसी पुरुषांना तोंड दिलं. He ran from King Saul आणि शाऊल राजापासून जीव वाचून एवढा पळाला because King Saul wanted to kill him. का शाऊल राजाच्या मनात असं आलं की मला दाविदाला ठार मारायचंय, मला हा मुलगा जिवंत नाही He पाहिजे. hid in the caves. मग दावीद जाऊन गुहांमध्ये लपला. He walked through betrayal. आणि मग दावीद बघा अशा सगळ्या नाकारलेल्या अवस्थेमध्ये चालला, He walked through heartbreaks. आणि एवढ्या सगळ्या हृदय तुटलेल्या अवस्थेत चालला, He had his own failures. आणि त्याचं स्वतःचं अपयश पण त्याला येत होतं. He made mistakes, त्याच्याकडनं चुकाही झाल्या नाही असं even नाही, big ones. आणि मोठ्या चुका पण दाविदाकडनं झाल्या. But every time he cried out to पण God, ज्या दर वेळेला त्याने देवाकडे रडून आक्रोश केला have mercy on me, O God. आणि म्हणाला, देव बाप्पा माझ्यावर दया कर, And God's mercy answered him. आणि देवाच्या दयेने त्याला उत्तर दिलं. Praise God. देवाला धन्यवाद. Even when you are weak, you have to call on God's mercy. तुम्ही जरी अशक्त पडलात ना, तरी देवाच्या दयेला हाक मारा बेटा. Mercy shows that you are dependent on God for everything. आणि ती दया दाखवते की तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये देवावर अवलंबून आहात, देवाशिवाय तुमचं होतच नाही. When enemies chased him, ज्या शत्रू दाविदाच्या मागे लागले, mercy hid him. त्या देवाच्या दयेनं त्याला लपवलं. देवाच्या दयेनं त्याला लपवलं शत्रूंपासून. When his own strength failed, ज्या त्याची स्वतःची ताकद निकामी झाली, mercy carried him. देवाच्या दयेनं त्याला उचललं. When he fell, आणि जेव्हा तो पडला, mercy picked him. देवाच्या दयेने त्याला उचललं. When shame would have drowned him, लज्जा आणि अपमानात जेव्हा दावीद बुडणार होता, mercy lifted his head. देवाच्या दयेनं त्याचं मस्तक उंच केलं.
That's why David wrote म्हणून दाविदाने लिहिलं in Psalm 40 verse 2, स्तोत्रसंहिता 40 त्यातलं दुसरं वचन, He alone brought me out of a horrible pit त्याने एकट्यानेच मला महाभयानक खड्ड्यातनं बाहेर काढलंय and set my feet upon a rock. आणि त्याने एकट्यानेच माझे पाय खडकावर रोवलेले आहेत. That's what God's mercy does. देवाची दया असली कामं करते. It rescues you. देवाची दया तुला सोडवते, It वाचवते. restores you. देवाची दया तुला पुनर्वसित करते. It rewrites your story. देवाची दया तुझी कथा परत लिहिते. David wasn't great because he was perfect. आणि दावीद परिपूर्ण होता, परफेक्ट होता, चुकायचाच नाही म्हणून नव्हे काही. He was great because he leaned on God's mercy. तो महान का झाला? तो देवाच्या दयेवरती अवलंबून राहायचा म्हणून महान झाला. And that same mercy is available for you tonight. तीच दया आज तुझ्या माझ्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी आज रात्री उपलब्ध आहे. तीच दया. So don't try to earn what cannot be given. मग कशाला जे तुम्हाला मेहनत करून कमवता येणार नाहीये तर कशाला त्याच्या मागे लागताय? Don't try to earn what can only be given by God free. देवाकडनं जे फुकटच मिळणार आहे, मेहनत करून कमवलं जाऊ शकत नाहीये, तर ते फुकट आहे ना, फुकटच घ्या ना, मोफत घ्या. Don't carry the weight when God offers mercy freely. आणि देव जेव्हा मोफतपणे तुम्हाला दया देत आहे, ओझी घेऊन फिरू नका ना. One drop of God's mercy देवाच्या दयेचा एक थेंब is enough to turn your whole life around. बास झाला, तुमच्या संपूर्ण जीवनाला पूर्णपणे वळायला बास आहे. दयेचा एक थेंब बास. So come boldly before God, तर देवाकडे आता आलेलेच आहात ना, धाडसाने या. not because you are enough, आणि तुम्ही पुरेसे आहात, तुम्ही लायक आहात म्हणून नाही, but because His mercy is more than enough. आपल्याला सगळं जमतंय म्हणून नाही, पण त्याची दया माझ्यासाठी पुरून उरणार आहे म्हणून. Mercy is not weakness. त्याची दया म्हणजे काय अशक्तपणा नाही. It's heaven's strongest power. त्याने दया दिली म्हणजे तो काय अशक्तपणा आणि कमजोरी नाहीये. दया म्हणजे स्वर्गातलं अति बलवान असं प्रोडक्शन आहे. So cry out to God, तर देवाकडे रडास Lord, show me mercy, आणि देवाला सांगा की देवबाप्पा माझ्यावर दया कर. and watch the impossible become possible. आणि बघत राहा अशक्य गोष्टी कशा शक्य होतात. आमेन. बघत राहायचं, दया मागायची आणि अशक्य गोष्टी कशा शक्य होतात ते काही खोड्या न काढता बघत राहायचं. If God shows you mercy tonight, जर देवाने आज रात्री तुम्हाला दया दिली, what others said is impossible की बाकीचे लोक जे म्हणत होते की हे अशक्य आहे, will become your testimony. ते सगळं शक्य होऊन तुमची साक्षच बनेल. की लोक भले म्हटले होते की हे सगळं अशक्य आहे, पण देवाच्या दयेने केलं बाबा माझ्या जीवनात, मी साक्ष देणार. One drop of God's mercy देवाच्या दयेचा तो एक थेंब can cancel years of delay, वर्षोनवर्ष जो उशीर झालाय त्याला रद्द करू शकतो. and it can release sudden breakthrough in आणि your life. अकस्मात तुझ्या जीवनाला नवीन कोरी सुरुवात देऊ शकते. Sudden breakthrough. अकस्मात तुझ्या जीवनाला नवीन कोरी सुरुवात देऊ शकते देवाची दया. Mercy can take you from the back of the line to the front of the line आणि in a moment. देवाची दया तुला पार पाठीमागच्या बेंचवरनं पुढच्या रांगेत अकस्मात आणून बसवू शकते. खरे अगदी पाठीमागे होते बरं का, गेट पाशी असायचे, आज एकदम पुढे. कसे? त्यांच्यावर देवाची दया झालीये. Praise God. दया झाली, दया. Because mercy does not see your education. कारण दया शिक्षण डिग्री बघून येत नाही ना. Mercy does not see your looks. आणि दया आपलं सौंदर्य बघून येत नाही. Mercy does not see your language. किंवा दया तुझी भाषा आणि जात बघून येत नाही. Mercy does not see your surname. किंवा दया तुझा आडनाव बघून येत नाही. तिथे आपल्यातले सगळे जिंकतात का? असं सगळं बघून दया आली असती तर आपल्यावर तर कधीच झाली नसती. हे बघून दया येत नाही. You may be forgotten by men. तर माणसं तुला विसरतील कदाचित, But when God remembers you, पण जर देवानी तुझी आठवण केली ना, because of His mercy, त्याच्या दयेमुळे your name will echo in favor. तुझं नाव अनुग्रहात गुंजत राहील, गुंजत. दुनिया के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम, वैसे गूंजेगा तेरा नाम. Praise God. Hallelujah. People will start talking about you. अरे लोक तुझ्याशी बोलायला लागतील, त्या सिस्टर माहितीयेत का असं. Your forgotten name will be remembered forevermore. आणि तुझं ते विसरलेलं नाव जे आहे ना, ते कायमचं सगळ्या स्मरणात राहील. Nobody knew Peter कोणालाही पीटर माहित नव्हते. when I was till 27 years of मी age. 27 वर्षाचा होईपर्यंत मी कुणालाही माहित नव्हतो की पीटर डेव्हिड सिल्वे कोण आहे. Whether it's a name of a man or some object. की पीटर डेव्हिड सिल्वे माणसाचं नाव आहे का पीटर डेव्हिड सिल्वे नावाची एखादी वस्तू आहे. Whether he exists. की पीटर डेव्हिड सिल्वे कोणी आहेत, खरेखुरे आहेत, कोणाला माहित नाही. But today they know. पण आज सगळ्यांना माहित आहे.
Because of God's mercy. देवाच्या दयेमुळे गूंज रहा पीटर का नाम. हालेलुया. When God made the first people, Adam and Eve, तर देवाने जेव्हा जगातला पहिला पुरुष आदाम आणि पहिली स्त्री हव्वा यांना निर्माण केलं, everything was perfect. सगळं अगदी परफेक्ट परिपूर्ण होतं. There was no pain, no sickness, वेदना नाही, आजार नाही, काही नाही, no death. मरण नाही. God walked with them. देव त्यांच्या सोबत चालत असे. They had peace. त्यांना शांती होती. They had everything. सगळं होतं. But then they listened to the voice of the devil. मग त्यांनी सैतानाची वाणी ऐकली. The devil came like a snake. आणि सैतान सापासारखा आला. And he lied to our first parents. आणि येऊन आपल्या प्रथम पालकांशी खोटं बोलला. He tricked them and they listened to him. युक्ती करून त्यांना फसवलं आणि त्या दोघांनी पण सैतानाचं ऐकलं. They chose to disobey God. आणि त्यांनी असं निवडलं की आम्ही देवाची आज्ञा मोडणार. त्यांनी ठरवलं. And that one sin opened the door to all pain, all death. आणि त्यांच्या एका या पापामुळे सगळ्या वेदनेसाठी, सगळ्या मृत्यूसाठी दरवाजा उघडला. But that is not the end of the story of human beings. पण मानव जातीच्या अंताची ही कहाणी नाहीये. God did not leave us. देवाने तरी मानवाला, मानव जातीला म्हणजे आपल्याला सोडलं नाही. God didn't walk away. आणि देव असा निघून चालून गेला नाही. He made a promise. तर देवाने एक वचन दिलं. I will send a savior. देव म्हणाला, मी तारणारा पाठवीन. Many years later, अनेक वर्षांपश्चात म्हणजे I will नंतर, send a savior. अनेक वर्षांपश्चात मी एक तारणारा पाठवीन. And that's what exactly happened. बरोबर अचूक रीतीनं तसंच झालं. Jesus came on this earth. येशू ख्रिस्त या जगात आले. He was born on this earth. येशूंचा जन्म या भूतलावर झाला. What did Jesus do? येशूंनी काय केलं? He lived here without sin. येशू या जगात जगले पापविरहित. He loved the people. म्हणजे पापाशिवाय लोकांवर येशूंनी प्रेम केलं. He healed the sick. आणि आजारांना आरोग्य दिलं. He raised the dead. मेलेल्यांना परत जिवंत केलं. He healed the crippled. आणि जे पांगळे लंगडे त्यांना बरं केलं. Jesus walked on the water. येशू पाण्यावर चालले. Jesus stilled the storm. येशूंनी वादळ शांत केलं. Jesus multiplied bread and fish. येशूंनी भाकर आणि मासे बहुगुणित केले. Jesus took the sins of the whole world. आणि येशूंनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. And he died on the cross of Calvary. आणि काल्वरी नावाच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. But death could not hold him. पण मृत्यू येशूंना धरू नाही शकला. The grave could not hold him. कबर येशूंना पकडू नाही शकली. My Jesus rose on the third day. माझे येशू मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाले. Can you see that? दिसतंय का? काहीतरी पाहायला मिळतंय का? The power of Jesus. येशूंमधलं सामर्थ्य समजतंय का? Nobody rose from the dead. मेल्यानंतर कोणी परत जिवंत झालेलं नाहीये. Only one person in the history of mankind. मानवजातीच्या इतिहासामध्ये, संपूर्ण मानवजातीच्या संपूर्ण इतिहासामध्ये एकमेव हा व्यक्ती आहे. Jesus rose. येशू मेलेल्यातनं परत जिवंत झाले. Jesus lives. येशू आज जिवंत आहे. Why? का? To show us mercy. आपल्याला दया दाखवायला, आपल्याला दया करायला जिवंत आहेत. Mercy is nothing less than the greatest exodus of prisoners of this world. आणि दया म्हणजे दुसरं काही नाहीये. या जगातल्या कैदी लोकांसाठी एक निर्गमन आहे दया. People are trapped in sin. आज लोक पापाच्या जाळ्यात अडकलेले आहेत. Trapped in shame and habits. आज लोक लज्जा, अपमान, वाईट सवयी, व्यसन या जाळ्यात अडकलेले आहेत. They are like prisoners. आज लोक कैदी आहेत, कैदी. Addicted to drugs. लोकांना ड्रग्सचं व्यसन आहे. With sickness and disease. आजार पाजार आहेत, And रोगराई poverty आहे, and debts. दारिद्र्य आहे, गरिबी आहे, कर्जबाजारी आहेत. They are locked in mental prisons. आणि मानसिक अशा कुठल्या तरी कैदेत आज लोक अडकलेले आहेत. Where guilt is ruling their lives. जिथे दोषी भावना माणसाच्या अंतःकरणावरती राज्य करत आहे की मीच दोषी आहे, मीच दोषी आहे, माझ्याकडनं चुकलं, मीच दोषी आहे. And then And मग- mercy steps in. दया आत प्रवेश करते. Mercy unlocks the chains. आणि दया साखळ्यांची कुलप काढते. Mercy brings us all out of the prison. आणि ती दया आपल्याला सगळ्यांना या सगळ्या तुरुंगातनं बाहेर काढते. Mercy takes our guilt and दया- legally pardons us. दया आपली दोषी भावना घेते आणि कायदेशीर रीतीनं ती दया देवाची आपल्याला क्षमा करते आणि म्हणते जा तुला क्षमा केली. The mercy of Jesus येशूंची दया has been opened for the whole world. येशूंची दया संपूर्ण जगासाठी उघडी केलेली आहे. Mercy opened the prison gates of mankind. येशूंच्या दयेनं मानव जातीसाठी ते तुरुंगाचे दरवाजे उघडले. No guard stands in the way. एकही अंगरक्षक कुठे मध्ये उभा नाहीये. We all walk out free in the name of Jesus. आपण सगळे येशूंच्या नावात अगदी मोकळीकतेनं बाहेर पडतो. Praise God. देवाला धन्यवाद. Have you ever seen such a great exodus of prisoners अशा freed पद्धतीनं- because of God's mercy? अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये देवाच्या दयेपायी एवढी सगळी माणसं
अशी त्या कैदेतनं बाहेर आलेली त्यांचं निर्गमन झालेलं पाहिलंय कधी? You have seen the jail inmates coming out of the prison doors one by one. तुम्ही बघता की जेलमधनं किंवा तुरुंगातनं जेव्हा कैदी बाहेर येतात एक एक करून येतात. But my Jesus is opening the prison doors of thousands today. माझे येशू ख्रिस्त आज मात्र हजारो लोकांसाठी तो तुरुंगाचा दरवाजा He is उघडताय. showing mercy to 1,000 generations. हजारो पिढ्यांना दया दाखवत आहे. That's what Exodus 20 verse 6 says. असं निर्गम 20:6 मध्ये लिहिलंय की हजारो लोकांना येशू दया He is दाखवत showing His mercy unto thousands of them that love Him. आणि हजारो लोक जे येशूंवर प्रेम करतात त्यांना दया दाखवतायत. Bible says बायबल म्हणतं in Numbers 14 verse 18, गणना याचा 14वा अध्याय 18व वचन, the Lord is long suffering परमेश्वर सहनशील आहे and of great mercy. आणि महान दयेचा देव आहे तो. Praise God. देवाला धन्यवाद. Great mercy. महान दया. Bible says in Matthew chapter 17, मत्थ्याचा 17वा अध्याय बायबल म्हणतं one day a father came running through a crowd. एके दिवशी एक बाप लोकांच्या गर्दीतनं धावत धावत आला. His eyes were filled with tears. त्या बापाच्या डोळ्यांमध्ये पाणी भरलेलं अश्रू होते. People tried to stop him, अर्थातच लोकांनी प्रयत्न केला की या बाबाला येशूंच्या जवळ जाऊ नाही द्यायचं, but he didn't care. पण तरी त्या बापाने काय कोणाची पर्वा नाही केली He had only one focus, आणि त्याचं लक्ष एकच होतं and that was Jesus. आणि ते लक्ष होतं की येशू. When he met Jesus, बस येशूंपर्यंत पोहोचायचं. आणि जेव्हा हा बाप येशूंना भेटला he knelt down. त्याने येऊन गुडघे टेकले He was very desperate, आणि व्याकुळ होता हा बाप. and he cried out, आणि येऊन तो रडला येशूंच्या Lord, समोर आणि म्हणाला, प्रभू have mercy on my son. माझ्या मुलावर दया करा. The moment that word mercy appeared, आणि ज्या क्षणाला तो शब्द आला दया, mercy answered. दयेनं उत्तर दिलं. This wasn't just a miracle, की हा फक्त चमत्कार नव्हता, it was mercy in action. ही दया आली, दया कृत्य करत आली दया. हा फक्त चमत्कार नव्हता, तो कृत्य करत आली दया. His son did not earn any healing. त्या बापाच्या मुलानं काही कुठलं आरोग्य असं कमवलेलं नव्हतं. The father didn't offer gold. त्या बापानं काही येशूंना सोनं चांदी दिलं नाही. He did not offer any perfect prayer. किंवा त्या बापानं येशूंना परिपूर्ण प्रार्थना वगैरे काय केलेल्या नाही. He didn't know how to pray. त्या बापाला माहितीच नाही प्रार्थना कशा करतात. He just knelt down. तो बाप आला, फक्त त्याने गुडघे टेकले येशूंसमोर He cried आणि रडला and said, have mercy on me. आणि म्हणाला, गुरुदेव माझ्यावर दया करा. And that cry, आणि ते जे रडणं होतं have ना, mercy on my son, की माझ्या मुलावर दया करा, touched the heart of Jesus. तिथून येशूंच्या हृदयाला स्पर्श झाला Mercy moved. आणि दया हल्ली. Mercy moved the hands of Jesus आणि दयेनं येशूंचे हात हलवले. to heal this boy. या मुलाला बरं करायला ते हात पुढे आले. Jesus did not scold the man. आणि येशूने त्या बापाला काय आरडाओरडा केला नाही. He didn't say, come back when you have more faith. येशू त्या बापाला असंही म्हटले नाही की जा जा जरा जाऊन तुझा विश्वास वाढव आणि मग परत ये. He नाही. didn't say, this is too hard for me. किंवा येशू त्या बापाला असंही म्हटले नाही की नाही नाही अवघड आहे, मला नाही जमणार. No, he responded. येशूंनी त्याला उत्तर दिलं, And प्रतिसाद that's what दिला. mercy does. दया असंच करते, उत्तर देते, प्रतिसाद Mercy देते. always responds. दया असंच करते, दया प्रतिसाद देते. दया आपल्या हाकेला ओ देते. Mercy sees the pain आणि दया वेदना बघते बेटा, and steps in. आणि वेदना बघून दया आत येते की इथं दुखतंय, इथे कळ आहे, इथं वेदना आहे. Mercy can see your tears. दयेला तुझे अश्रू दिसतात बेटा. Mercy can hear your cry. दयेला तुझं रडणं ऐकू येतं. Mercy can see you kneeling down. आणि दया बघते की अरे यांनी गुडघे टेकले. And mercy brings healing. आणि दया आरोग्य घेऊन येते. मग Mercy is God's language of love. दया म्हणजे देवाची प्रेमाची भाषा आहे. देवाची भाषा कुठली आहे? देवाची प्रेमाची भाषा आहे दया. And this moment shows us God's heart. आणि हे क्षण आपल्याला देवाचं हृदय दाखवतं. Because my God is not a cold judge कारण की माझा देव असा एकदम कठोर हृदयाचा न्यायाधीश नाही, waiting to punish everyone. वाट बघत बसलाय की येऊ दे प्रत्येकाला शिक्षा करतो आता. God is a loving father देव प्रेमळ बाप आहे, waiting to show mercy. वाट बघतोय की या खरं मी तुम्हाला दया देईन जरूर. The father's cry was heard, आणि बापाचा आक्रोश ऐकला येशूंनी. not because of his effort, त्याच्या परिश्रमांमुळे आणि प्रयत्नांमुळे नाही, not because he was a saint, किंवा बाप संत होता म्हणून नाही, but because of God's heart. पण देवाच्या हृदयामुळे देवाने त्याचं ऐकलं. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Psalm 32 verse 10, स्तोत्र संहिता 32 त्यातलं 10वं वचन, many troubles come to the righteous, नीतिमान लोकांच्या जीवनात बर का
अनेक त्रास येतात, but असं God बायबल म्हणतं. delivers them from it all. पण त्या सगळ्या त्रासातून देव त्या नीतिमान लोकांना बाहेर काढतो असंही लिहिलंय. Praise God. देवाला So धन्यवाद. you don't need to worry. म्हणून बेटा तुम्ही कोणी पण काळजी करायची गरज नाही. God will take care of you. देव तुम्हाला सांभाळेल. He will never leave you. He will never देव तुम्हाला forsake कधी you. सोडणार नाही. देव तुम्हाला कधी टाकणार नाही. Mercy will always wrap the one who trusts on Him. आणि जो कोणी देवावर विश्वास ठेवेल त्याला देवाची दया येऊन झाकेल, गुंडाळेल. It will surround you like a shield every side, every day. आणि ती देवाची दया तुला ढालीसारखी रोज उभी राहील. प्रत्येक दिवसाला सगळीकडनं देवाची दया. You may feel very helpless. आणि तुला असं वाटेल बापरे मी किती निसहाय लाचार आहे. Like that father who came to Jesus. जसं तो बाप येशूंकडे आला आणि त्याला वाटलेलं मी किती लाचार आणि निसहाय आहे. You may feel tormented. तसं तुम्हालाही वाटेल की बापरे माझा किती छळ चाललाय. Like that son who was tormented. जसं त्या मुलाचा छळ चाललेला होता तसं तुम्हाला पण वाटेल. But Jesus will heal you. पण येशू तुम्हाला आरोग्य देतील. As Jesus drove out the demon from that boy. आणि मग येशूंनी जसं त्या बापाच्या मुलातनं सैतान बाहेर हकलला. God's mercy will reach to the lowest point. तसं देवाची दया अगदी खालच्या बिंदूपर्यंत पोहोचेल. Praise God. देवाला धन्यवाद. One prayer. एक प्रार्थना, One cry एक रडणं, of have mercy on me, Lord. माझ्या दया कर दे बाप्पा, अशी एक प्रार्थना आणि एक आक्रोश. Heaven will move. स्वर्ग हलेल. Heaven will move for you. स्वर्ग तुझ्यासाठी हलेल. Jesus didn't just heal the boy. आणि येशूंनी फक्त त्या मुलाला आरोग्य दिलं एवढंच नाही, He restored a family. तर येशूंनी त्यांचा परिवार परत पुनर्वसित केला Gave the future back. आणि त्यांचं भवितव्य त्यांना परत केलं. And proved one thing loud and clear. आणि एक गोष्ट सिद्ध करून दाखवली अगदी जोरात. And what is that? काय? Mercy always wins. दया नेहमी जिंकते. हे सिद्ध करून दाखवलं येशूंनी जोरात एकदम. Say, God's mercy always wins. म्हणा माझ्या मागे देवाची दया नेहमी जिंकते. Say, God's mercy always wins. म्हणा माझ्या मागे देवाची दया नेहमी जिंकते. And God's mercy will win over my life. आणि देवाची दया माझ्या जीवनावर सुद्धा जिंकेल. Speak this. बोला बोला माझ्या मागे. I may be weak, मी अशी नशक्त, but God's mercy is strong. पण माझ्या देवाची दया आहे अगदी बलवान. What doctors cannot do, डॉक्टर जे करू शकत नाही mercy can do. ते दया माझ्यासाठी करेल. Tonight I come to the mercy seat. आज रात्री मी दयासनासमोर येत आहे. Not because I deserve, मी लायकीचा आहे म्हणून नाही, but because God is love. पण देव प्रीती आहे म्हणून. आय एम रनिंग टू द मर्सी सीट. Jesus is still healing. येशू अजूनही आरोग्य देत आहे. God is still merciful. देव अजूनही दयाळू आहे. Your moment of mercy may be one prayer away. आणि तुझा तो दयेचा क्षण कदाचित एकच प्रार्थने एवढा लांब असेल. Maybe like that father, you may be coming to Jesus त्या now, बापासारखे कदाचित आत्ताला तुम्ही येशूंकडे येत असाल, crying, रडत रडत, kneeling, गुडघे टेकत desperate, आणि व्याकुळ, and saying, have mercy on me, आणि Lord. म्हणत असाल छाती फाडून की माझ्या दया कर दे बाप्पा. Or maybe like that young boy, का त्या तरुण मुलाप्रमाणे tired of the fight जो inside. दमलेला आहे, आतमधल्या संघर्षाला दमलेला आहे. Let the father come to Jesus. त्या बापाला येऊ दे येशूंकडे. Let the son come to Jesus. त्या मुलाला पण येऊ दे येशूंकडे. Let both fall at his feet. बाप आणि मुलगा दोघे पडू दे येशूंच्या पायी. Mercy will flow into your life. म्हणजे दया तुमच्या जीवनात वाहील. Healing happened then, healing will happen now. तेव्हा आरोग्य घडलं होतं, आताही आरोग्य घडेल. Praise God. देवाला So धन्यवाद. say, Lord, म्हणून बोला माझ्या मागून प्रभू, I bring my pain to you. माझ्या वेदना मी तुझ्या समोर आणत आहे. If you could heal that boy, जर तू त्या मुलाला बरं करू शकलास you can heal me too. तर तू मलाही बरं करू शकतो. I believe माझा विश्वास आहे. mercy will speak for me today. दया आज माझ्यासाठी बोलेल. माझ्या वतीनं दया बोलेल. Praise God. हालेलुया. No matter how long you have waited, आणि तुम्ही किती दिवस जरी वाट पाहिली असेल ना, Jesus still says, येशू तरी म्हणतात bring him to me. त्याला माझ्याकडे आण. Bring your matter to me. तुझं काय मॅटर आहे, काय प्रकरण, काय गोष्ट झाली, आण माझ्याकडे. And when mercy speaks, आणि जेव्हा दया बोलते ना healing flows. तेव्हा आरोग्य When वाहतं. mercy speaks, दया बोलते ना blessing flows. आशीर्वाद वाहतात. When mercy speaks, दया बोलली breakthrough की comes. नवीन सुरुवात येते. दयेतली ही खासियत आहे. Mercy is not just a story in the आणि Bible. दया म्हणजे बायबल मधली एखादी गोष्ट आणि कथा नव्हे It's फक्त. your right now. दया म्हणजे आत्ता 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 आत्ताला आत्ता.
So look to him right now. आत्ता या वेळेला बघा त्याच्याकडे Receive what you have never received before. आणि स्वीकारा जे अगोदर तुम्हाला कधी मिळालं नाही ते घ्या And walk in the freedom आणि मोकळीकतेच आझादीत चाला that only mercy can bring. की फक्त दयाच ती आझादी आणू शकते बर का. Praise God. देवाला धन्यवाद. Say, my mercy meets me where effort ends. म्हणा, जिथे माझे प्रयत्न संपतात तिथे मला माझी दया भेटते. Say, my breakthrough begins at the feet of mercy. म्हणा, दयेच्या पायापाशी माझी नवीन सुरुवात होते. Praise God. देवाला धन्यवाद. At the feet of Jesus there is mercy. येशूंच्या पायाशी राहते दया. तर दया हवी असेल तर ते पाय तर गाठावे लागतील. All त्याच्यासाठी pride should go. त्यासाठी सगळा गर्व, घमेंड, अभिमान, स्वाभिमान हे सगळे एकाच घरचं All गेलं ego पाहिजे. should go. अहमपणा, मीपणा, गर्व, अभिमान, स्वाभिमान गेलं पाहिजे. You cannot beat somebody and come to God and say, have mercy on me. एखाद्या माणसाला बेदम चोपायचं, मारायचं आणि मग देवाला येऊन म्हणायचं मला दया दे. अशी नाही No, मिळत दया. that time God will show his punishing side. त्यावेळेला देवबाप त्याची शिक्षा द्यायची बाजू तुला दाखवेल की मी असा आहे तर मी असा पण आहे. See? असं लोकांना मारायचं आणि मग येऊन दया मागायची. दया अशी नाही मिळत. Praise God. आपला देव शहाणा आहे. Only the broken receive mercy. तुटलेल्या माणसांनाच दया मिळते. Only the weak receive mercy. अशक्त माणसांनाच दया मिळते. Only the worshippers receive mercy. खऱ्या आराधकांनाच दया मिळते. बेटा हात पसरून तर बघ कधी, हृदयापासून त्याची भक्ती करून तर बघ कधी. In January 2022, जानेवारी 2022 a couple from Kaliwadi faced what seemed like a very hopeless situation. काळेवाडीतलं एक जोडपं होतं आणि त्या जोडप्याच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी झालं की जे अशक्यच होतं. The mother was 5 months pregnant आई म्हणजे ती जी स्त्री होती 5 महिन्याची गरोदर when her first ultrasound revealed some troubling news. आणि तिच्या पहिल्या अल्ट्रासाउंड सोनोग्राफीमध्ये काहीतरी त्रासदायक अशी बातमी आली Fluid was seen in the baby's brain. की त्या बाळाच्या मेंदूमध्ये काहीतरी पाणी जमा झालंय. And doctors advised them to see a specialist. फ्लुइड जमा झालेलं आहे. तर डॉक्टरांनी सल्ला दिला की तुम्ही जाऊन स्पेशलिस्टला भेटा. 4 weeks later, 4 आठवड्यांनंतर a second ultrasound brought more bad news. दुसरी अल्ट्रासाउंड सोनोग्राफी तिची केली तर अजूनच वाईट बातमी आली The fluid had increased की ते फ्लुइड ते पाणी वाढलंय and the baby's kidneys were swollen up. आणि बाळाच्या किडन्या ज्या आहेत त्याला सूज आली आहे. And so the doctor said तर डॉक्टर म्हणाले that the child would likely face lifelong mental and health challenges. की या बाळाला आयुष्यभर काहीतरी मानसिक आजार काहीतरी आजार या बाळाला आयुष्यभर होणार. And then at 7 months pregnancy, मग 7 महिने जेव्हा तिचे पूर्ण झाले that time the couple was crushed. त्यावेळेला तर हे जोडपं म्हणजे मेल्यातच जमा. And so they were told to consider abortion. कारण 7व्या महिन्यामध्ये डॉक्टरांनी सल्ला दिला की बाळ ठेवू नका, तुम्ही बाळ पाडून टाका. And they were overwhelmed with grief तर and त्यांना sorrow. इतकं दुःख झालं, इतकं वाईट वाटलं की कसं करायचं The असं. mother came home in tears. ती आई रडत रडत घरी आली हो. But then the next day, पण मग पुढच्या दिवशी a friend invited them to our church. कोण त्यांचा मित्र भला माणूस त्याने सांगितलं त्यांना की दापोडीला चर्च आहे, तुम्ही चला माझ्या And so बरोबर. desperate for hope they came. आशेनं व्याकुळ असे ते आले चर्च मध्ये They आपल्या. both listened to the word of God. दोघा नवरा बायकोनी मिळून देवाचं वचन संदेश ऐकला. They cried and prayed. रडले, रडून प्रार्थना केली. With everything they had in their heart, जे they prayed. काही त्यांच्या हृदयामध्ये होतं त्या सगळ्या निशी म्हणजे असे पोटातल्या आतड्यापासून प्रार्थना केली. In that moment, त्या क्षणाला Jesus touched their heart. येशूंनी त्यांच्या हृदयांना स्पर्श केला Jesus touched the mother's womb. आणि येशूंनी त्या आईच्या ओटीपोटाला स्पर्श केला They believed in their heart. आणि त्यांनी हृदयात विश्वास ठेवला. Something good is going to happen. याच काहीतरी चांगलं होणार आहे. आपण देवाच्या दारी आलोय. आमेन. And then after that, त्यानंतर they went to a third gynecologist परत एका तिसऱ्या गायनोकॉलॉजिस्ट कडे ते गेले for another ultrasound. की अजून एक अल्ट्रासाउंड सोनोग्राफी करून बघू. But this time, या वेळेला they had peace in their heart. शांती होती त्यांच्या That fear हृदयात. had gone. भीती नव्हती, आता The भीती doubt गेली, had gone. शंका गेली, संदेह गेला, भीती गेली. And so the next 4 weeks, आणि मग पुढचे 4 आठवडे they kept attending our church meeting. ते आपल्या या चर्चला येतच राहिले, आपल्या सभेला येतच राहिले. Every Saturday they came. दर शनिवारी नित्य नियमाने आले They said, Lord, आणि म्हणाले प्रभू you have to heal our तू child. आमच्या बाळाला आरोग्य दे बास. And after those 4 weeks, आणि त्या 4 आठवड्यांनंतर the doctor's report came. डॉक्टरांचा रिपोर्ट आला. And what it was, काय आला?
that your baby is completely healthy. की तुमचं बाळ संपूर्ण आरोग्यवान आहे. No fluid, no swelling. बाळाच्या मेंदूत पाणी नाहीये, किडनीला सूज नाहीये. Just a beautiful healing सुंदर miracle सुंदर आरोग्याचा चमत्कार झालेला आहे. by God's mercy देवाच्या दयेनं झाला. and through the powerful name of our Lord Jesus आणि Christ. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान सामर्थ्यवान नावात झाला. The baby boy was born पुत्र संतान म्हणजे मुलगा जन्माला आला. healthy and whole, आरोग्यवान संपूर्ण and they wholeheartedly gave the testimony. आणि संपूर्ण हृदयाने त्यांनी येऊन इथं साक्ष दिली. What does this teach us? यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं? God's mercy can rewrite all our diagnoses. देवाची दया आपल्या आलेल्या प्रत्येक मेडिकल रिपोर्टला परत लिहून काढेल. Praise God. आता रिपोर्ट असा आला होता, प्रार्थना केल्यानंतर तसा येईल. प्रार्थनेत सामर्थ्य आहे. Amen. आमेन. देव काही करू शकतो, तो देव आहे. We serve a God who heals. आपण अशा देवाची सेवा करतो बेटा, जो आरोग्य देतो. He turns bad report into good report. वाईट रिपोर्टला चांगल्या रिपोर्ट मध्ये बदलतो आपला देव. That's why I'm telling you, म्हणून मी सांगतो तुम्हाला, faith and prayer matters in these days. विश्वास आणि प्रार्थना या अलीकडच्या दिवसांमध्ये तर फार महत्वाचं आहे. Anything can happen anytime to anybody. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहता, वाचता, बघता, कधीही कुठेही कुणाच्याही जीवनात काहीही होऊ शकतं. They prayed, त्यांनी प्रार्थना they केली, believed, विश्वास ठेवला they received. आणि त्यांना मिळालं. See? प्रार्थना केली, विश्वास ठेवला, मिळालं. They prayed believing, त्यांनी विश्वास ठेवूनच प्रार्थना केली. they received healing believing. आणि त्यांना आरोग्य मिळालं विश्वास ठेवल्यामुळे. Mercy meets us in our darkest hour. दया आपल्याला आपल्या अगदी काळ्या कुट्ट अशा घटकेला येऊन भेटते. When the doctor said end it, की डॉक्टर जेव्हा म्हणाले त्यांना की तुम्ही हे बाळ आता पाडून टाका, abort it, अबॉर्ट करा, Jesus said, येशू म्हणाले begin it, सुरुवात करा, continue with it. असू दे, होऊ दे, I will give healing. मी देतो आरोग्य. तुझ्या पोटात त्याला मीच घातलाय, त्याला जन्मालाही मीच घालीन. Have you faced a no hope? तुम्ही अशा परिस्थितीला कधी तोंड दिलंय की जिथे आशाच नाही? No hope situation. अजिबात आशा नसलेली परिस्थिती. You will experience God's mercy. मग तिथे देवाची दया तुम्हाला अनुभवायला मिळेल. Do you believe God can turn your worst situation in the best situation? तुमचा असा विश्वास आहे का बेटा की तुमची वाईटातली वाईट परिस्थिती देव तुमच्या अगदी बेस्ट परिस्थितीत बदलेल? If you want to turn your worst problem into the best testimony, turn to God. जर तुम्हा लोकांना तुमचा वाईटातला वाईट प्रॉब्लेम किंवा समस्या अगदी चांगल्या अशा साक्षीत बदलायची असेल तर काय करायचं? त्याच्यासाठी प्रभूकडे वळायचं. Let this story remind you. आणि या गोष्टीतून तुम्हाला आठवण होऊ दे, God sees या जोडप्याच्या या साक्षीत God आठवण होऊ दे cares. की देव बघतो, देव काळजी and घेतो, God heals. देव बघतो, देव काळजी घेतो आणि देव आरोग्य पण देतो. No matter how late it may seem, आणि तुला किती जरी वाटलं ना नाही उशीर झाला, नाही उशीर झाला, let's all stand firm in faith, तरी सगळ्यांनी विश्वासात एकदम दृढ उभे राहा. trusting God's mercy देवाच्या दयेवरती विश्वास ठेव and keeping our hearts open to His miracles. आणि हृदय त्याच्या चमत्कारांसाठी उघडी ठेवा. Because कारण my God specializes in turning impossible into an incredible miracle. अशक्य गोष्टींना अतिशय सुंदर अशा चमत्कारात बदलण्यात माझ्या देवाची स्पेशालिटी आहे. खासियत आहे मेरे प्रभू की या शक्य गोष्टी तो शक्य करून दाखवतो. God's mercy is bigger than your mess. देवाची दया तुझ्या बरबादीपेक्षा खूप मोठी आहे. किती गोंधळ घालून आलाय तू, त्याच्यापेक्षा देवाची दया खूप मोठी आहे. आता तो किती आणि केवढा गोंधळ घातलाय, दया खूप मोठी आहे. Mercy of God is new every sunrise. देवाची दया प्रत्येक सूर्योदयाला नवीन असते. Fall 7 times. 7 वेळा पड, Mercy will lift you the 8th time. ती दया 8व्या वेळेला परत तुला उचलेल. नहीं 7 बार गिरा अभी मैं गया नहीं जाता, प्रभु फिर भी तुझे उठाएगा, दया करेगा. Jesus' love is stronger than your shame. येशूंचं प्रेम तुझ्या अपमानापेक्षा लज्जेपेक्षा मोठे आहे. Because कारण He took your shame on the cross. येशूंनी तुझी लज्जा आणि अपमान वधस्तंभावर नेलेला आहे. So no pit is too deep for Him. तो कुठलाही खड्डा येशूंसाठी फार खोल नाही. Because God's mercy is still deeper than your pit. कारण देवाची दया तुमच्या खड्ड्यापेक्षाही खोल आहे. तुझा खड्डा असा किती खोल आहे, त्याच्याहून खोल त्याची दया आहे. Mercy is not for the perfect. देवाची दया परिपूर्ण आणि मिस्टर परफेक्ट मिसेस परफेक्ट साठी नसतेच. Mercy is for the broken. दया तुटलेल्या फुटलेल्या माणसांसाठी. म्हणजे काय? दया आपल्यासाठी.
God's mercy will chase you like a wind that is chasing the leaf. देवाची दया एखादा असा वारा ना की जो वारा एखाद्या झाडाच्या पानामागे लागलाय, तशी ती देवाची दया तुझ्या मागे मागे लागेल. Mercy does not wait till you clean up. आणि देवाची दया तुझी वाट नाही बघत की तू सगळं करून येशील. He doesn't wait till you clean up. म्हणजे तू स्वच्छ करशील सगळं आणि मग मी दया करीन अशी वाट नाही बघत. Mercy comes while you are still dirty. म्हणजे तू घाणच असतो, तू अजून घाणीतच आहेस, तरी दया येते. काय हरकत नाही, दया म्हणते मी साफ करतो तुला. Because God's mercy always covers. कारण देवाची दया नेहमी झाकते. देव उघडं नाही पाडत, देव झाकतो. You don't need to shine before God. तुम्ही देवासमोर चमकायची गरजच नाही ना. You don't have to put pretension before God. देवासमोर ढोंग करायची काय गरज आहे Because आपल्याला? He can read you through and through. एनिवे देव आपल्याला थ्रू अँड थ्रू जाणतो. देवाला सगळं समजतं. देवाला माहिती आहे आपण कोण, काय, कुठचे, कसे. And Bible says आणि बायबल म्हणतं in the book of Hebrews, इब्रिकराच्या पत्रात, God is bigger than your heart. देव तुझ्या हृदयापेक्षाही मोठा आहे. He knows everything. म्हणजे देवाला तुझं सगळं माहिती. मग देवासमोर काय ढोंग करायचं? God sees the worst. देवाला वाईटातलं वाईट पण दिसतंय, Yet He gives you the best. तरी देव तुला एकदम बेस्ट देतोय. म्हणजे तो किती मोठा आहे. See, Jesus has carried the cross for you. अरे येशूने तुझ्यासाठी वधस्तंभ सोसला, आणि काय पाहिजे? Will He not carry you? तुला नाही का उचलणार? ज्या येशूने तुझ्यासाठी वधस्तंभ उचलला, त्या येशूला तू काय जड आहेस का? येशू तुलाही उचलतील. Mercy will turn your scars into stories. दया तुझ्या वणांना आणि व्रणांना कथेत बदलतील. Praise God. की हे बघा ख्रिस्ताचे वण, आणि झाली माझी कथा रेडी. When your heart says, I'm done. जेव्हा तुझं हृदय म्हणतं ना, आय एम डन, मी संपले आता, खलास, आय एम डन. See, mercy says, I'm not yet done with you. दया म्हणते नाही नाही, आय एम नॉट डन विथ यू. माझं तुझ्या बरोबरचं अजून संपलं नाही. मला Because अजून करायचं. God's mercy never runs out. कारण देवाची दया कधी संपतच नाही ना. त्याच्या दयेला अंत नाही गाणं आहे. It always runs over. देवाची दया अशी भरभरून वाहते, भरभरून वाहते, भरभरून वाहते. प्रभूच्या दयेला अंत नाही. The moment mercy enters, ज्या क्षणाला दया प्रवेश करते ना, heaven moves स्वर्ग हलतं and hell trembles. आणि नरक हादरतं. स्वर्ग हलतं काम करायला यायला, आणि नरक हादरतं. And the devil doesn't like it. आणि सैतानाला हे आवडत नाही. Devil doesn't like it. सैतानाला हे आवडत नाही. But पण your story changes. तुझी कथा बदलते ना, कथा बदलते. Because mercy can turn a slave into a ruler. कारण दया एखाद्या गुलामाला अधिकाऱ्यात बदलते. बेटा, गुलामाला अधिकारी करते दया. Mercy can turn a prisoner into a prime minister. एखाद्या कैदी माणसाला पंतप्रधान करते दया. Just like He lifted up Joseph. जसं योसेफाला त्याने उचललं, तुरुंगात होता, पंतप्रधान झाला नंतर. You may not have all the qualifications, तसं तुमच्याकडे सगळी गुणवत्ता, शिक्षण, डिग्र्या वगैरे नसतील. but mercy qualifies the unqualified. नेव्हर माइंड ना. पण जे लोक असे अशिक्षित आहेत, त्यांना शिक्षित करून ठेवते देवाची दया. Praise God. Amen. When mercy speaks, दया जेव्हा बोलते ना, no enemy, no past, no failure can silence you. एक शत्रू किंवा काही भूतकाळातलं का काही सुद्धा तुला शांत नाही करू शकत. Your future will never be silenced. तुझं भविष्य कधी शांत नाही As होणार. long as mercy rules, जो दयेचं राज्य आहे, there will always be a lifting up. नेहमी तुला उत्कर्षच मिळणार. म्हणून दया घ्या. Praise God. आमेन. Today, आज your lifting is coming. तुमचा उत्कर्ष आलेला आहे. Your blessing is coming. आशीर्वाद आलेला Your आहे. healing is coming. आरोग्य आलेलं आहे. Because कारण God's mercy never runs dry. देवाची दया कधी कोरडी नाही पडत. भरभरून दया घेऊन जात, भरभरून दया. Mercy always overflows. दया नेहमी भरभरून वाहते. Where there is a need, mercy comes. जिथे गरज आहे तिथे दया येते. Where there is a need, mercy comes. Tonight there is a heavy need in this place, and mercy will surely come. जिथे गरज आहे तिथे दया येते. आज रात्री या जागेमध्ये भरपूर गरज आहे, तर दया येणारच. दया येणार. His mercy is strong tonight. आज रात्री त्याची दया बलवान आहे. Today He will show it to you. आज देव तुम्हाला दाखवेल What His mercy can do to you. त्याची दया तुमच्या जीवनात काय करून सोडते. A lifting up is coming. एक उत्कर्ष येईल. A breakthrough is coming. एक नवीन सुरुवात येईल. Because कारण His mercy never runs dry. त्याची दया कधी कोरडी नाही पडत. Are you ready तयार आहात to claim God's mercy? देवाची दया मागायला तयार आहात. For that you have to cry to Him. त्यासाठी थोडे डोळे भिजवावे लागतील आणि रडावं लागेल. For that you have to lift up your heart.
त्याच्यासाठी तुम्हाला हृदय देवाला द्यावं For लागेल. that you have to lift up holy hands. त्याच्यासाठी दोन्ही पवित्र हात असे वर करावे For लागतील. that you have to worship Him. त्याच्यासाठी आराधना करावी लागेल. The pride cannot do it. The तुम proud cannot do it. गर्विष्ठांना ते करता येणार नाही. Ego cannot do it. अहमपणा असलेल्या माणसांना हे नाही जमणार. But a broken heart will do it. इगो असलेल्या माणसांना असलं नाही करता येत, पण ज्यांची हृदय तुटलेली फुटलेली आहेत त्यांना जरूर हे सगळं करता The येईल. weak can do it. अशक्त माणसांना The हात पसरता neglected येतात. can do it. जे दुर्लक्षित आहेत त्यांना हे सगळं करता येतं. The humble can do it. नम्र माणसांना The मी meek आता- can do it. नम्र दीन लीन माणसांना मी आता बोललेलं सगळं करता येतं. हात पसरता येतात, भक्ती करता येते, आराधना करता And येते they will find mercy आणि tonight. त्यांना दया आज रात्री मिळणार. Are you ready? तयार आहात? Then raise your right hand towards heaven. तयार असाल तर एक हात वर करा, Because mercy comes from there. कारण दया स्वर्गात येते ना, म्हणून वर हात करा. That's why you have to lift up holy आणि hands. म्हणून मी जे म्हणतो ना की पवित्र हात वर करायचे ते त्याच्यासाठीच. And one hand placed on the afflicted part of your being. आणि दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार आहे त्या आजारी भागावर ठेवा. If you are sick जर तुम्ही आजारी आहात and diseased आणि काही रोगराई or आहे, in pain, काही वेदना आहेत, place your hand on that तर area. त्या भागावर आपला हात ठेवा. Let His merciful hands touch you. त्याच्या दयाळू हातांना तुम्हाला स्पर्श करू दे. Let His mercy reach to you. त्याची दया तुमच्यापर्यंत पोहोचू दे. Where cries are strong, mercy is stronger. जिथे आक्रोश बलवान असतो, दया तिथे अति बलवान असते. Where sin is big, जिथे पाप mercy is greater. जिथे पाप मोठं असतं तिथे दया अतिशय मोठी असते. Are you ready तयार आहात to cry out to Him? प्रभू समोर रडायला? Then come on, pray with me. चला डोळे करा बंद आणि माझ्या मागून प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Lord Jesus, प्रभू येशू, I need your mercy. मला तुझ्या दयेची गरज आहे. Have mercy on me. माझ्यावर दया कर. Have mercy on me. माझ्यावर दया कर. I need you, Lord. मला तुझी गरज आहे I am प्रभू. a sinner, Lord. मी पापी आहे. Please forgive me. कृपया करून मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला पवित्र स्वच्छ Make कर. me holy. मला पवित्र स्वच्छ कर. Lord Jesus, प्रभू येशू, I need mercy tonight. मला आज रात्री दयेची गरज आहे. I'm in a terrible mess. माझी परिस्थिती फार वाईट I आहे. have no peace. मला शांती नाही. I have no मला joy. आनंद नाही. Lord, come down प्रभू खाली ये and help me आणि मला मदत कर. and touch me. मला स्पर्श कर. Jesus is coming. येशू येत आहेत. Jesus is coming. येशू येत आहेत. Jesus is coming. येशू येत आहेत. Lord Jesus, प्रभू येशू, come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. Change my माझी situation. परिस्थिती बदल. Remove the pain. वेदना काढ. Remove the pain. वेदना काढ. Remove my sufferings. माझे त्रास काढ. I'm suffering for a long time. मला फार दिवसांपासून त्रास होतो. Help me, Lord मला Jesus मदत Christ. कर प्रभू येशू ख्रिस्ता. Jesus is coming. येशू येत आहेत. He is hearing your cry. येशू तुमचं रडणं ऐकतायत. Your cries are meeting the hand of mercy. तुमचं रडणं आणि आक्रोश दयेच्या हातापर्यंत पोहोचतात. Mercy is hearing your cry. दया तुमचा आक्रोश ऐकत आहे. Mercy is seeing your hands. दया तुमचे हात पाहत आहे. Mercy is ready to touch you. दया तुला स्पर्श करायला तयार आहे. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये Leave. सोड. Leave in the name of Jesus. सोड येशूंच्या नावात. Leave in the name of सोड Jesus. येशूंच्या नावात. Every sickness go in Jesus' प्रत्येक name. आजार येशूंच्या नावात जाऊ दे. Every pain vanish in प्रत्येक Jesus' name. वेदना येशूंच्या नावात जाऊ See, दे. your pain is going. बघा तुमच्या वेदना Your जात pain is आहेत. going. बघा तुमच्या वेदना जात आहेत. Something is happening. काहीतरी घडत आहे. Jesus is touching you येशू now. तुम्हाला स्पर्श करतायत. Jesus is touching you आता now. येशू तुम्हाला स्पर्श करतायत. Body pain अंगवेदना vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ देत. In the name of Jesus. येशूंच्या नावात. People suffering with headache, ज्या लोकांना डोकेदुखी आहे let that pain vanish in Jesus' त्या name. वेदना येशूंच्या नावात जाऊ देत. Headache leave in Jesus' name. डोकेदुखी येशूंच्या नावात जाऊ दे. Headache leave in Jesus' डोकेदुखी name. येशूंच्या नावात जा. Body pain, अंगवेदना people suffering with body ज्या pain, लोकांना अंगवेदना आहेत vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात त्या अंगवेदना जाऊ दे. Vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात त्या अंगवेदना जाऊ दे. Leave in the name of Jesus. येशूंच्या नावात सोड. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Tumor, ट्यूमर people suffering with tumor. ज्या लोकांना ट्यूमर झालंय The Lord Jesus is touching प्रभू you. येशू तुम्हाला स्पर्श Let करतायत. that tumor vanish in ते Jesus' ट्यूमर name. येशूंच्या नावात जाऊ दे. Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and do a miracle in आणि their lives. चमत्कार कर त्यांच्या जीवनात. Ulcers, अल्सर people suffering with ज्या ulcers. लोकांना अल्सर झालंय Lord Jesus, touch them प्रभू येशू now त्यांना स्पर्श कर आता and heal them आणि त्यांना आरोग्य दे in Jesus' name. येशूंच्या Come नावात. on, call. चला सर्वांनी धावा करा.
करा करा. Say, have mercy on me, Jesus. म्हणा माझ्या दया कर येशू. Have mercy on me, माझ्यावर Jesus. दया कर येशू. And whatever your need is, आणि जी काही तुमची गरज आहे tell the Lord Jesus प्रभू Christ. येशू ख्रिस्ताला आता सांगा. Let him touch you. येशूना तुम्हाला स्पर्श करू दे. Let him minister to येशूना you. तुमची सेवा करू दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Stomach pain. पोटातल्या वेदना People suffering with stomach ज्या pain. लोकांच्या पोटात दुखताय Vanish in the name of Jesus. येशूच्या नावात ते जाऊ दे. Let that stomach pain vanish in त्या Jesus' पोटातल्या name. वेदना येशूच्या नावात जाऊ दे. People suffering with diabetes त्या लोकांना मधुमेह झाला and blood pressure, रक्तदाब झालाय be healed in Jesus' येशूच्या name. नावात बरे व्हा. Lumps in the body. अंगावर आलेल्या गाठी. Do you have lumps in the body? तुमच्या अंगावर काही गाठी आल्या आहेत. Place your hand on that area. आपला हात त्या गाठीवर ठेवा. Let that lumps vanish ती now. गाठ येशूच्या नावात आता जाऊ दे. Lord Jesus, I pray प्रभू येशू मी प्रार्थना in करतो your name. तुझ्या नावात Let that lumps vanish in Jesus' त्या name. गाठी तुझ्या नावात येशूच्या नावात जाऊ दे. Be gone in the name of Jesus. येशूच्या नावात त्या गाठी जाऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Blind eyes open in Jesus' name. आंधळे डोळे येशूच्या नावात उघडू देत. Deaf ears open in Jesus' बहिरे name. कान येशूच्या नावात उघडू देत. Problem in the shoulders. खांद्यांचा आजार Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Raise your hand and check it up. आपला हात वर करून तपासून पहा. Jesus is touching your येशू shoulders. तुमच्या खांद्याला स्पर्श करताय In the name of Jesus. येशूच्या नावात. Spondylitis. मानेचा आजार Lord Jesus, touch them. पाठीच्या कण्याचा मानेचा आजार प्रभू त्यांना स्पर्श कर. Those who are suffering with spondylitis. ज्या लोकांना मानेचा आजार The आहे Lord Jesus is reaching to you. प्रभू येशू तुमच्यापर्यंत पोहोचतायत. He is healing you now. येशू तुम्हाला आता आरोग्य देत आहे. Check up, check up, check तपासा up. तपासा Be तपासा. healed of येशूच्या spondylitis. नावात मानेच्या आजारात In बरे व्हा. Jesus' name. येशूच्या नावात. Arthritis. संधिवात. People suffering with ज्या लोकांना arthritis. संधिवात झालाय Be healed in Jesus' येशूच्या name. नावात बरे व्हा. Skin disease. त्वचा रोग Vanish in the name of Jesus. येशूच्या नावात निघून जाऊ दे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Tuberculosis. क्षयरोग People suffering with TB. ज्या लोकांना क्षयरोग झाला Lord Jesus, touch प्रभू them येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Cancer. कॅन्सर Lord, touch them, प्रभू Lord. त्यांना स्पर्श कर Have प्रभू. mercy on त्यांच्यावर them दया कर and प्रभू. heal them आणि of their त्यांना cancer. आरोग्य दे त्यांच्या कॅन्सर In the पासून name of Jesus. येशूच्या In the नावात. name of Jesus. येशूच्या नावात. Problem in the heart. हृदयाचे आजार Lord Jesus, touch प्रभू them. येशू त्यांना स्पर्श कर Heal their hearts in आणि Jesus' त्यांच्या name. हृदयांना आरोग्य दे येशूच्या नावात. Stone in the kidney. किडनीमध्ये झालेले खडे Lord, I pray. प्रभू मी प्रार्थना करतो Let those stones be crushed in the name of त्या Jesus. खड्यांचा चुरा होऊ दे येशूच्या नावात. Come on, call, call, call. चला सर्वांनी धावा करा करान करा. It's your time now. आताची वेळ तुमची आहे. Your time of healing. आताची वेळ तुमच्या आरोग्याची Your आहे. time of blessing. आताची वेळ तुमच्या आशीर्वादांची Your आहे. time of deliverance. आताची वेळ तुमच्या सुटकेची आहे. Jesus is showing his mercy to you. येशू त्याची दया तुम्हाला दाखवत आहेत. He is showing his mercy to you. येशू त्यांची दया तुम्हाला दाखवत आहेत. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Liver problem. लिव्हरचे आजार Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे होऊ देत. In the name of Jesus. येशूच्या नावात. Be free. येशूच्या नावात मोकळे व्हा. Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही rise up and walk in Jesus' name. येशूच्या नावात उठाण चालायला In लागा. the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Weakness. अशक्तपणा. There are people who are very weak. काही माणसं अतिशय अशक्त आहेत. You cannot even get up. तुम्हाला उठताही येत नाही. You cannot even move. तुम्हाला हलता येत नाही. Lord Jesus, प्रभू येशू touch these people अशा लोकांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Let your strength flow into them. तुझी ताकद त्यांच्यात वाहू दे. Let your strength flow into their तुझी bones शक्ती त्यांच्या हाडांमध्ये वाहू दे and let them rise up in Jesus' आणि name. त्यांना उठता येऊ दे येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Issue of blood. सारखा होणारा रक्तस्राव Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Those who want children, Lord, ज्या जोडप्यांना संतान हवंय bless them with children, त्यांना Lord God. संतानाचा आशीर्वाद दे बापा. Any bad news the doctors have given, डॉक्टरांनी जी काही वाईट बातमी दिली असेल turn it into good news, ती Lord. सर्व चांगल्या बातमीत बदल दे बापा. Yes, He is turning it into good news. आणि देव ती सगळी वाईट बातमी चांगल्या बातमीत बदलत आहे. Every bad report will be turned into good report. प्रत्येक वाईट रिपोर्ट चांगल्या रिपोर्ट मध्ये बदलणार आहे. Just believe in Jesus. केवळ येशू ख्रिस्तांवर विश्वास Just ठेवा. believe in केवळ Jesus. येशूंवर विश्वास ठेवा. Now you double. आता सैताना Who is attacking the जो people? लोकांवर हल्ला करतो I command you in the name of तुला Jesus. येशूंच्या नावात मी आज्ञा करतो. Leave. सोड. Leave you double in Jesus' सोड name. सैताना येशूंच्या नावात. Leave you double in सोड Jesus' name. सैताना येशूंच्या नावात. Every witchcraft power, चेटू करणी every demonic power, सैतानी शक्त्या I command you in the name of मी आज्ञा Jesus. करतो येशूंच्या नावात. Leave. सोड. Double go. सैताना जा. Double go. सैताना जा. Leave their bodies in Jesus' त्यांचं name. शरीर येशूंच्या नावात सोड. Leave their bodies in Jesus' त्यांचं name. शरीर येशूंच्या नावात Be सोड. gone in the name of Jesus. येशूंच्या नावात निघून जा. All witchcraft power, चेटू करणी all divination सर्व power, तंत्र मंत्र विद्या leave in Jesus' सोड name. त्यांना येशूंच्या नावात.
Be free in the name of Jesus. येशूंच्या नावात मोकळे व्हा. Come on, you also say. चला तुम्ही पण म्हणा. Say, devil, leave me in Jesus' name. सैताना मला येशूंच्या नावात सोड. Say, devil, leave me in Jesus' name. सैताना मला येशूंच्या नावात सोड. Say, witchcraft power, leave me in Jesus' चेटू name. करणी मला येशूंच्या नावात सोड. Say, fear, leave me in Jesus' name. भीती मला येशूंच्या नावात सोड. In the name of Jesus' name. येशूंच्या नावात मला सोड. Say, poverty, leave me in Jesus' name. गरिबी दारिद्र्य येशूंच्या नावात मला सोड. Say, curses, leave me in Jesus' name. शाप येशूंच्या नावात मला सोडू दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Say, divination, power, leave me in Jesus' तंत्र name. मंत्र येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Say, Satan, leave me in Jesus' name. सैताना येशूंच्या नावात मला सोड. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. Lord, whatever they want, give it to them. प्रभू या लोकांना जे काय हवंय ते त्यांना दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी त्यांना बढती दे. Those who need 2-wheelers, 4-wheelers, bless them, Lord. ज्यांना 2, 3, 4 चाकी गाड्या हव्यात त्यांना गाड्या दे. Thank you, Master. धन्यवाद Those who बापा. need a house, give them a house. ज्यांना घर हवंय त्यांना घर दे. Help them in every possible आणि way. प्रत्येक शक्य रीतीनं त्यांना सहाय्य कर. Remove them from their debts, Lord, त्यांच्या कर्जातून त्यांना बाहेर काढ and help them आणि त्यांना सहाय्य कर. fulfill all their heart's त्यांच्या desires. सगळ्या मनोकामना पूर्ण कर. Remove all the addiction which सगळी is व्यसन bad. जी वाईट व्यसन ती काढून टाक. Smoking, drinking, chewing, tobacco, सिगरेट पिणं, दारू पिणं, तंबाखू खाणं and even drugs. आणि ड्रग्ज घेणं. Let all these vices leave them in Jesus' ही name. सगळी व्यसन त्यांना येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Be free in the name of Jesus. येशूंच्या नावात मोकळे व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Financially, materially, in every possible आर्थिक way. रीतीनं, भौतिक रीतीनं, प्रत्येक शक्य रीतीनं आशीर्वादित व्हा. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen. and आमेन amen. आमेन. देवाला धन्यवाद. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Don't worry about anything. आता कशाची काळजी करू नका. God has blessed you. देवाने तुम्हाला आशीर्वाद दिलाय Your future is bright. आणि तुमचं भविष्य अगदी उज्ज्वल आहे. Hold on to Jesus. येशूंना धरून राहा. Pray every day. रोज प्रार्थना करा. Seek His face रोज येशूंचं मुख शोधा. because He is life for you. कारण येशूच तुमचं जीवन आहे.